नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या भूकंपाचं सत्र सुरू आहे। मंगळवारी देखील भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरात पुन्हा हादरून गेलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात आठवडाभरामध्ये भूकंपाचे जवळपास 5 ते 7 सौम्य धक्के जाणवले। त्यामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुंभमेळा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये विशेष भूकंप मापन केंद्र उभारलं जाणार आहे। मेरी या संस्थेनं भूकंपाबाबत माहिती दिली आहे। मुसळधार पावसामुळे भूगर्भातल्या खडकांवर पाण्याचा दाब वाढलाय। भूकंपाचे हे सौम्य धक्के त्यामुळे बसत असल्याचं मेरीनं स्पष्ट केलंय। तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलेलं आहे। आपण ग्राफिक्सवर ही महत्त्वाची माहिती पाहूया। पावसामुळे भूगर्भातला दाब वाढतोय। हे धक्के भूकंपाचे का बसतात त्यातलं हे कारण आहे। ते खडकांच्या थरांमध्ये ताण निर्माण होतो, त्यामुळे सौम्य धक्के बसतात। घाबरण्याचं कारण नाही, पण सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। 7-7:30च्या दरम्यान सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले। कालपासूनच या परिसरामध्ये घाटमाथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागले। एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकच टाईममध्ये छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटामध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपाचे झटके अनुभवलेला आले। त्याच्यानंतर आज पण आले। एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं। हे म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल। याचं कारण आहे की ते लो डेप्थमध्ये होते। पाणीमध्ये आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जो भूकंपचे झटके आहे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी येऊन जातो।